नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे, जी क्राईम स्टोरी सांगणार आहे, त्या स्टोरीमुळे एका देशाला कायदा बदलावा लागला. हो, इथे इतकं भयंकर कांड झालं होतं की त्यासाठी एक नवीन कायदाच तयार करावा लागला. हो, आणि तुम्ही याविषयी कधी विचारही करू शकत नाही की एवढं भयंकर या जगात काही घडू शकतं. मी कधीही विचार पण केला नसता. या केसला समजण्यासाठी आपल्याला ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेस्टला जावं लागलं आणि वेळ होती 1995 ची, जेव्हा खराब नशीब असल्यामुळे कॅथरीन नावाची एक मुलगी त्या परिवारात जन्माला आली. आणि मी खराब नशीब याच्यामुळे बोलतो की ज्या घरात ती जन्माला आली होती त्या घरात कुणीही कुणाची इज्जत करत नव्हते. ना समाज त्यांची इज्जत करत होता. ते फक्त आणि फक्त एकमेकांसोबत भांडण करत राहिले. आणि असेच कॅथरीन सोबतही होऊ लागले, कारण की ती त्या परिवाराचाच एक हिस्सा होती आणि समाजातही तिला तसेच पाहण्यात आले. समाजही तिच्यासोबत तसंच वागायचा. आता कॅथरीन इथे थोडी थोडी मोठी होऊ लागली होती आणि तिचे आईबापही तिला त्रास देऊ लागले होते. तिचे भाऊ बहिणी तिला त्रास देत होते. तिला मारायचे, तिला दारू पाजायचे, तिला त्रास द्यायचे. ज्या प्रकारे तिचा फायदा घेता येईल त्या प्रकारे तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न तिचे भाऊ बहिणी करत होते. घरातले सर्व त्यांचा राग फक्त आणि फक्त कॅथरीनला मारूनच शांत करायचे. आणि आपल्याला माहितीचे शेजारी राहणाऱ्यांना तर कळून जातेच की कोणाच्या घरात काय चालू आहे. आणि तेही एका छोट्याशा गावातच राहत होते. तर त्या गावातल्या लोकांना तर सगळंच माहिती असतं. कोणाचा बिझनेस काय, कोणाचं लफडं कोणासोबत, हे सगळं माहिती असतं. आणि यामुळे जे त्यांचे शेजारी होते ते त्या परिवाराचा पूर्णपणे तिरस्कार करायचे. त्यांच्या बाजूने कधीही बोलायला उभा नव्हते राहत. त्यांच्या बाजूने बोलणारे कोणीच नव्हते. आणि जेव्हा कॅथरीनला या घरात जन्माला आली तेव्हापासून हे सगळे तिचा पण तिरस्कार करायला लागले होते. सगळे तिची थट्टा करायचे, कोणी तिच्यासोबत नीट बोलत नव्हते. पण ती थोडी वेगळी होती. तिच्या परिवारापेक्षा वेगळी होती. तिच्या पाजाऱ्यांपेक्षा वेगळी होती. तिचे विचार खूप चांगले होते. तिला स्वतःला अभ्यास करून शिक्षण घेऊन मोठे व्हायचे होते. तिचे ध्येय होते की काहीतरी मोठे करायचे आणि तिच्या परिवाराला तिथून त्या घाणीतून बाहेर काढायचे, दुसरीकडे राहायला घेऊन जायचे, स्वतःचे चांगले भविष्य घडवायचे. एक चांगले परिवार असेल तिचे. ती खूप कमी वयातच हे सर्व शिकायला लागली. कॅथरीन शाळेतील शिक्षण पूर्ण झाले आणि आता ती एका तरुण वयात आली होती आणि आता तिला साहजिकच पुरुषांमध्ये इंटरेस्ट यायला लागला होता. तिला पण इथे खूप सारे पार्टनर पण भेटले आणि ती सर्वांसोबतच अशी राहिली की त्याच्यासोबतच लग्न करेल. पण कुणीही एकही टिकून राहिलं नाही. कुणी तिच्यासोबत कनेक्ट होत नव्हते. सगळे तिला वापरायचे आणि सोडून द्यायचे. बस यूज अँड थ्रो करायचे. त्यामुळे तिने एक रात्रभर बसून विचार केला की आपल्यात काय चुकीचं आहे. मी त्यांना ओळखायला चुकते की ते मला ओळखायला चुकतायत. आणि ती आता 40 वर्षाची झाली होती आणि अजूनही तिला तिचा जोडीदार मिळाला नव्हता. एक मुलगी जी लहानपणापासूनच विचार करत आहे की तिला त्या घरातून बाहेर निघायचे आहे, त्या टॉक्सिक वातावरणातून बाहेर निघायचे आहे, स्वतःचे एक परिवार बनवायचे आहे. आणि आता तिचे वय 40 वर्ष झाले आणि अजून सुद्धा तिचे लग्न देखील झाले नाही. आणि आता या वयात 1995 मध्ये तिला एक मुलगा भेटला. त्याचे नाव होते जॉन प्राइस आणि त्याचे वय पण 40 वर्ष झालेले होते. तेव्हा ती जॉनला पहिल्यांदा भेटली तेव्हा जॉनने तिला समोरून प्रपोज केला आणि बोलला की मला तुझ्याविषयी सर्व माहित आहे. आणि जॉन पण साऊथ वेल्सचाच होता. तो पण तिथेच एक कॉलनीमध्ये राहत होता आणि तो लहानपणापासून तिथेच मोठा झाला होता. तो बोलला की मी तुझ्यासोबत रिलेशनशिप बनवेल, तुझ्यासोबत पूर्ण जीवन व्यतीत करेल. आणि हे सर्व तर कॅथरीनला हवे होते. तिला वाटले की तिच्या प्रेमाची किंमत करणारा तिला भेटलाय आणि तो व्यक्ती भेटलाय जो तिला सांभाळ करेल, तिला नीट ठेवेल. जसे हे दोघं भेटले त्यांनी निर्णय घेतला की आता आपण सोबत राहायचं. आणि कॅथरीनला पण काही अडचण नव्हती. कॅथरीन तिचे सर्व बाळबिस्तरा घेऊन जॉनच्या घरी शिफ्ट झाली आणि तिथे आल्यावरती कळली की जॉनच्या आधीच एक लग्न होऊन गेलेले. आता याचा मोठा कारण झाला तर ते लग्न जास्त काळ टिकले नव्हते आणि तिनं 3 मुलं होती. त्या लग्नाची त्याला 3 मुलं होती आणि ते कॅथरीनला त्याचीही काही अडचण नव्हती. त्या मुलांचाही सांभाळ ती करत होती. आता सर्व काही सुरळीत चालू होते. कॅथरीनला ते जीवन जगायला मिळत होते जे तिने स्वप्नात पाहिले होते. पण इथे एवढा वेळ त्याची केअर केल्यानंतर, त्याच्या मुलांना पण सांभाळल्यानंतर 2-3 वर्षाचा वेळ गेला. आता कॅथरीन जॉनला बोलली की मला आता लग्न करायचे आहे. जॉन आधीच्या लग्नालाच वैतागलेला होता, कारण की त्याचे एक लग्न आधीच मोडले होते आणि त्याच्या लग्नावरून विश्वासच उडाला होता. आणि कॅथरीनला समजून सांगितले की मी आधीच त्रास सहन केला आहे आणि जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर बिना लग्नाचीच राहावे लागेल. आपण रिलेशनशिप मध्ये आहे, यात काय प्रॉब्लेम आहे. पण कॅथरीनला त्यांच्या त्या रिलेशनशिपला एक नाव द्यायचे होते, ते म्हणजे लग्न. जेव्हा पण जॉन आपल्या कामावरून घरी यायचा त्यावेळेस मुले झोपल्यावर ते बेडवरती बसून हाच विचार करायचे आपण लग्न केले पाहिजे की नाही. पण जॉन कायम तिला नाहीच म्हणायचा आणि तिला बोलायचं तुला राहायचे असेल तर असेच राहावे लागेल. आता वेळ होती फेब्रुवारी 2004. त्या दोघांनी सकाळी उठून त्यांच्या मुलांना तयार केले आणि मुलं शाळेत निघून. जॉनी आता त्याच्या कामावर निघणारच होता. तेवढ्यात कॅथरीनने पुन्हा लग्नाचा विषय काढला. ती बोलली तुला लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे, एवढे दिवस झाले आपण सोबत आहोत, आता आपण 5 वर्ष झाली आपण सोबत आहोत, आता तरी तुला माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे. आणि दोघांमध्ये या गोष्टी भांडणापर्यंत पोहोचल्या. दोघात मारामारी होऊ लागली. इतक्यात कॅथरीन तिच्या किचन मध्ये पळत गेली आणि तिथून एक चाकू घेतला आणि बाहेर येऊन तो जॉनच्या छातीवर चालवला. परंतु तो चाकू पूर्णपणे त्या छातीमध्ये न जाता छातीवरती चीर मारत गेला. तो एक हलकासा घाव होता आणि त्यामुळे जॉनच्या छातीतून थोडेसे रक्तस्राव येऊ लागला. आता जॉनलाही राग आला होता. तो त्या कॅथरीनला बोलला तुझा सगळा बाळबिस्तरा घे आणि निघ इथून माझ्या घरात, पुन्हा तोंडही दाखवू नको. कॅथरीनलाही कळून चुकले होते की तिने खूप मोठी चुकी केली आहे आणि आता ते
दोघे एकमेकांसोबत एका छताखाली राहूच शकत नाही. जॉन आणि कॅथरीन आता वेगवेगळे झाले होते आणि अशा प्रकारे थोडे दिवस पुढे ढकलत चालले. कॅथरीनने जवळच एक नवीन घर रेंटवरती भाड्याने घेतले होते आणि तिथंच आपलं सगळं सामान घेऊन राहायला गेली. तिला 5 वर्ष जॉनची साथ मिळाली होती आणि आता तो साथ एकदम तुटलेला आहे आणि तेच एकटे पण तिला आपण खाऊन घेत होते आणि आता तिला समजायला लागलं होतं की तिने खूप मोठी चूक केली. जॉन वरती चाकू चालवून विचार केला की एकदा मी पुन्हा जॉन सोबत बोलून त्याला मनवे. सरळ तिच्या घरातून निघून जॉनच्या घरामध्ये गेली, पण जॉन घरी नव्हता. तो त्याच्या कामात बाहेर गेलेला होता. संध्याकाळ होता तो घरी परत येणार होता आणि मुलं पण येथे दुपारपर्यंत एक प्लॅन केला की जॉन साठी आणि मुलं पण लवकरच घरी येणार होती. तिने मनातच एक प्लॅन केला की ती जॉन साठी एक मोठे सरप्राईज ठेवी आणि तो खुश होईल आणि दोघं पुन्हा एकत्र होतील. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ कॅथरीन उठली. तिने प्लॅन केला की तिला आजच इम्प्लिमेंट करणार. तिचा प्लॅन होता की बाजारात जाऊन तिच्यासाठी एक नवीन ड्रेस छोटावाला ड्रेस तो घालून ती जॉनला सरप्राईज देणार होती. त्या छोट्या ड्रेसमध्ये जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा जॉन नक्कीच मूड रोमॅन्टिक होईल आणि ते दोघं एक दुसऱ्यासोबत रोमॅन्स दोघे इंटिमेट होतील आणि पुन्हा दोघं एकमेकांसोबत राहायला लागतील. ती बाजारात गेली, बाजारातून एक छोटा ड्रेस घेतला आणि परत घरी आली. तिला माहिती होतं की जॉन दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या कामासाठी निघून जाईल. दुपारी 12 वाजता ती तिथून निघाली आणि त्यावेळेस त्याच्या घरी पोहोचली. त्याच्या घरी पोहोचल्यावर त्याने तिथे तिची तिन्ही मुले पाहिली. त्या दिवशी शाळेत गेले नव्हते. काय माहित कशाची सुट्टी होती. ती थोडीशी नाराज झाली. हे लहान मुलं त्याच्या प्लॅनच्या मध्ये येतील, त्यांना तिचे सरप्राईज खराब करतील. तिने तिथे एका लेडीजला बोलवले आणि तिला म्हटले, हे 3 बाळ तुझ्याकडे ठेव 3 दिवसांसाठी, मग मी यांना तुझ्याकडून घेऊन जाईल. ते मुलं ही स्वखुशीने गेले कारण की ते कॅथरीनला पहिल्यापासूनच ओळखत. त्यानंतर ती डायरेक्ट जॉनच्या बेडरूम मध्ये गेली. बेडरूमची चादर बदलली आणि पूर्ण बेडरूम साफसुथरं नीटनेटकेपणे करून ठेवली आणि तिथे एक चिठ्ठी लिहिली की मी कॅथरीन आहे आणि मी मुलांना बाहेर गेले आहे 2-3 दिवसासाठी आणि मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले आहे. तू आज संध्याकाळपर्यंत माझी वाट बघ आणि मी मुलांना बाहेर पाठवले आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नको. जॉन 7 वाजेपर्यंत घरी पोहोचला आणि त्याला वाटले होते की त्याची मुले सर्व त्याला बघून दरवाजा खोलतील, पण आतमधून कोणीही दरवाजा खोलला नाही. नंतर त्याने स्वतःच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा खोलला आणि आत गेला. आत त्याला कुठलेही मुलं दिसले नाही त्याला. त्यानंतर तो बेडरूम मध्ये गेला आणि त्याने ती चिठ्ठी पाहिली. त्या चिठ्ठीवरती लिहून त्याच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली की ही कॅथरीन माझ्या मुलांना मला न विचारता कशी कोणाकडे देऊ शकते. ही पूर्ण चिठ्ठी वाचून जॉननी विचार केला की आता ही काय सरप्राईज देणार आहे मला आणि तो सरळ किचन मध्ये जाऊन फ्रीज मधील एक बियर काढून बसला आणि बियर पिऊन विचार करतच होता की कॅथरीन आता काय सरप्राईज देणार आहे, आपण तरी बघू. पण कॅथरीन रात्रीचे 11 वाजले तरीही आली नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी फर्स्ट शिफ्टला जायचं होतं. कंपनीत कामाला असल्यामुळे त्याला सकाळी लवकर उठून कंपनीत जायचं होतं. मग त्याने विचार केला की आता आपण झोपून घेऊ आणि तो झोपी गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जॉन कामावर पोहोचलाच नाही. त्यामुळे त्याचा मॅनेजर त्याला फोन करून थकला. शेवटी मॅनेजरने असा विचार केला की याच्या घरी आपण एक माणूस पाठवू. तर त्या मॅनेजरने एक त्याचा सोबतचा कामगार जॉनच्या घरी पाठवला. तो कामगार जेव्हा जॉनच्या घरी आला त्यावेळेस त्याने दरवाजा खटखटवला, पण त्यांनी 5-6 वेळेस दरवाजा खटखटून पण जॉनने दरवाजा उघडला. नंतरून त्याने माघारी जाण्याचा विचार केला. माघारी जात नाही फिरताना त्याला पायरीवरती पडलेलं एक रक्ताचा डाग आणि ते जवळ गेलेला हात लावला आणि त्याला त्याचं रक्त लागलं. ते रक्त त्याला लगेच कळून आलं की हे माणसाचं रक्त आहे. त्यामुळे त्यांनी दरवाजाच्या खालून हात घातला तर त्याचा हात पूर्णपणे रक्ताने भरला होता. लगेच तो माणूस त्याच्या मॅनेजरकडे रिटर्न गेला आणि त्याला जे काही घटना घडली ती सांगितली. जॉनच्या घरासमोर असं आहे आणि मी तिथं पाहून आलोय. तर मॅनेजरने विचार केला की आपण हे डायरेक्ट पोलिसांना सांगू. तर त्याने ही स्टोरी पूर्ण पोलिसांना सांगितली आणि थोड्याच वेळात जॉनच्या मॅनेजर सगळं पोलीस तिथे पोहोचले आणि पोलिसांना कळून चुकले होते की या घरात काहीतरी मोठी बसड झालेली आहे. त्यामुळे त्यांनी लगेच त्या घराचा दरवाजा तोडून त्या घराच्या आतमध्ये घुसले. घरात घुसल्यावरती त्यांनी पूर्ण फरशीवरती रक्त आणि रक्तच पाहिले. ते रक्त किचन मधून बाहेर येत होते. तर पोलिसांनी जिथून रक्त येत होते त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. पण ते किचन मध्ये गेले तर किचन मध्ये त्यांनी पाहिले की पूर्ण टेबल भरून जेवायला ठेवलेले आहे आणि ते पण वेगवेगळ्या डिशेस बनवलेले आहेत. सगळ्या चिकन मटन असं दिसत. नंतर ते थोडं मागं आले पुन्हा हॉलमध्ये. हॉलच्या सोफ्याच्या मागे एका व्यक्तीची डेड बॉडी पडलेली होती. पण त्यांनी ज्यावेळेस ते चेक केलं तर ती व्यक्ती मृत नसून तो जिवंत होती आणि ती झोपेच्या गोळ्या घेतल्या होती. दुसरी कोणी नसून ती कॅथरीन होती. त्या पोलिसांनी लगेच तिला स्वतःच्या गाडीत टाकले कारण की त्यांना वाटले की अँब्युलन्स लेट होईल तर या व्यक्तीचा मृत्यू होऊन जाईल. त्यामुळे त्यांनी लगेच त्याला गाडीत टाकले आणि तिला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि बाकीचे उरलेले पोलीस त्या घरात छानबीन करायला लागले. त्यावेळेस एक पोलीस जॉनच्या रूम मध्ये गेला आणि त्याच्या रूम मध्ये एक पडदा लावलेला होता. त्याने तो पडदा सरकवला पण त्याला तिथे काही मिळालं नाही. तो ज्यावेळेस रिटर्न फिरला त्यावेळेस त्याला जाणवले की त्याच्या हातावरती एक रक्ताची लाईन आहे. त्याला कळलीच नाही लाईन कशी. त्याला वाटलं वरून काही पडतंय का छतावरती पाहिलं तर छतावरती काही नव्हतं. इथून आपल्या स्टोरीचा खरा दर्दनाक किस्सा सुरू होतो. ती लाईन जी होती त्याने जो पडदा साईडला केला होता ते पडदा नसून जॉनची पूर्ण चमडी होती. ती चमडी क्रिस्टीनने काढून तिथं सुकवायला घातली होती. पूर्ण चमडी एक सिंगल पीस होती कारण की कॅथरीन जी आहे ती कत्तलखान्यात कामाला होती आणि तिला कसे जनावरांचे तुकडे करायचे ती माहिती होतं. ती येताना आपल्यासोबत हत्यार पण घेऊन आली होती. ज्या वेळेस त्या दिवशी जॉन झोपल्यावरती रात्री 11 वाजता ती जवळपास 12च्या सुमारास जॉनच्या घरी आली
आणि तिला पाहून जॉन एक्साइट झाला. त्यानंतर त्यांनी बेडवरती झोपून केले. तसेच त्यावेळेस ते नग्न अवस्थेत झोपी गेले आणि अचानक 1 तासानंतर क्रिस्टिनला जाग आली आणि जाग आल्यावरती ती डायरेक्ट आपल्या किचन मध्ये गेली, एक चाकू घेतला आणि जॉनच्या छातीत तिने जोरदार वार करायला सुरुवात केली. जॉन तिथेच मरण पावला. पण आता क्रिस्टिनला हे सुचत नव्हतं की याच्या डेड बॉडीचं करायचं काय. त्यावेळेस क्रिस्टिनने काय केलं, तिथं कत्तलखान्यात कामात होती, तिने जॉनला वेगवेगळ्या तुकड्यामध्ये कापले आणि त्याच्यानंतर त्याचे चामडे रूम मध्ये वाळायला घातले आणि त्याच्यानंतर तिने जे त्याच्या शरीराचे तुकडे आहेत त्यांना गॅसवर एका गरम बगुल्यात उकळून घेतले आणि त्याची वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या. तिने त्या टेबलवरती 4 प्लेट सजवल्या होत्या. एक तिच्यासाठी आणि उरलेल्या त्याच्या 3 मुलांसाठी सजवलेल्या प्लेटमध्ये त्यांच्याच बापाच्या शरीराचे तुकडे, मांस होता आणि ते पण एकदम मस्तपैकी शिजवून ठेवलेला. कॅथरीनच्या असे डोक्यात होते की तिच्या वडिलांचे तुकडे त्याच्याच मुलांना घालायचे आणि हा प्लॅन सक्सेसफुलही झाला असता. पण पोलिसांच्या हुशारीमुळे ते वाचले. त्यानंतर कॅथरीनने ज्यावेळेस तो टेबल सजवला त्यावेळेस तिने त्यातला तिच्यासाठी काढलेला तुकडा तिने खाऊन बघितला. पण तिला त्याच्यानंतर समजले की हे मी काय करते आणि हे मी काय केले आणि तिने लगेच ती प्लेट घराच्या बाहेर फेकून दिली. झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आता ती कॅथरीन हॉस्पिटलमध्ये होती आणि जसं तिला हॉस्पिटलमध्ये ती शुद्धीवर आली लगेच पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर तिने हे सर्व काही सांगितले. पोलिसही हे कृत्य ऐकून हादरले होते आणि ज्या वेळेस ही केस कोर्टामध्ये गेले तर कोर्टात पहिल्याच दिवशी तिला आजीवन कारावास म्हणजे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचसोबत जजने असेही सांगितले की ही फाईल याच्यानंतर कधीही खोलण्यात येणार नाही आणि तिला कुठल्याही प्रकारची बेल, अपील किंवा कुठल्याही प्रकारची हिची शिक्षा कमी करता येणार नाही, कुठूनही करू शकत नाही आणि ती जमानतीसाठी पण अर्ज करू शकत नाही. आणि हा इतिहासातली पहिला केस होता ज्याला एका महिलेला आजीवन कारावास आणि बिना जमानती सजा दिली आहे.